आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। सतेज काव्य मंचच्या वतीनं मागील 7 वर्षांपासून वाढदिवसानिमित्त काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे। यंदाचं हे 8वं संमेलन राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आलं होतं। याला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून 151 कवी उपस्थित होते। आमदार सतेज पाटील यांनी रचलेली कविता ॲडव्होकेट डॉक्टर रमेश विवेकी यांच्या हस्ते कॅनव्हासवर लिहून या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी शिक्षक आमदार जयंत असगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती। आमदार पाटील यांनी स्वतः रचलेली कविता सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। लिहितो राजकारण खेळ झाला, सत्तेचं प्यादं नाचलं, सर्वसामान्यांचं स्वप्न मातलं, वाचनातच हरवलं। वस्तुस्थिती तीच आहे आता की आता सर्वसामान्य स्वप्न बघतोय ते फक्त वाचनातच राहिले का अशी वास्तवता निर्माण होते। कारण की दररोज अनेक लोक येतात आणि जे मांडतात त्याच्यावरून त्या ठिकाणी वाटायला लागतं की नेमकं जग देश कुठल्या बाजूनं चाललेला आहे। यावेळी बोलताना संमेलनाचे आयोजक सुरेश केसरकर यांनी खमकं नेतृत्व आणि मोठं दातृत्व असं उत्तम उदाहरण म्हणजे आमदार सतेज पाटील असल्याचे गौरवोद्गार काढले। ॲडव्होकेट कृष्णा पाटील लिखित कोर्टाच्या पायरीवरून या ग्रंथाचं प्रकाशन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर डॉक्टर रमेश विवेकी यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी बोलताना संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कुमार पाटील यांनी शब्द हे समाज घडवू शकतात, तसं बिघडवू सुद्धा शकतात, हे भान ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी लेखकांनी आणि कवींनी लेखणी चालवावी असं आवाहन केलं। आमदार सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात शब्दाला जात धर्म नसतो, त्याच्या पलीकडे जाऊन समाज परिवर्तन घडवण्याची ताकद त्यामध्ये असते असं सांगितलं। सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे, अशा काळात कवींवर समाज प्रबोधनाची मोठी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन शब्द बोलत असतात आणि संदेश देत असतात आणि बरं या शब्दाच्या ताकदीवर इतिहास घडवणारी माणसं या जगामध्ये निर्माण झाली आपण अनेकदा पाहिलेलं आहे। कवितेच्या माध्यमातून इतिहास घडवणारी महामानव या जगामध्ये निर्माण झाली, हा इतिहास आपल्याला माहीत आहे। आज विचार मांडणारी व्यासपीठं समाजामध्ये कमी व्हायला लागलेले आहेत। जसं आता म्हणतो आपण की पाय धरणारी व्यक्तिमत्व कमी होत चाललेले आहेत, तसं परखडपणे मला जे वाटतं, मला जे पटतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही दिलेली आहे, घटना दिलेली आहे, त्या घटनेच्या अधिकारात मी बोलू शकतो का नाही अशी साशंकता आज या व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे। त्या व्यवस्थेमध्ये कवी मनाच्या लोकांना यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून आलेल्या 151 कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या। यामध्ये संघसेन जगतकर, रंजना सानप, कवी सरकार, निशा खरात, स्वाती कोरगावकर, लता माने, प्रथमेश माने, युवराज पाटील, सविता कुलकर्णी, शरद गुरव, भार्गवी कुलकर्णी, माधव खलाणेकर, रघुनाथ कापसे, प्रियांका पाटील, दिनेश चोरगे आदी कवी कवयित्रींनी कविता सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केलं। यामध्ये संघसेन जगतकर यांनी आमदार सतेज पाटील यांच्याविषयी वास्तवदर्शी कविता सादर करत सर्वांची वाहवा मिळवली। धर्माची लक्तर वेशीवर, माणसांची लेकरं सुळावर, धर्मांची लेकरं वेशीवर, माणसांची लेकरं सुळावर, रंग आणि झेंड्यांच्या विखारी वादळात संवेदना तुटून पडल्यात रस्त्यावर। ही भरकटलेली तरुण लेकरं जाणीवेनं गळ्याशी धरून जगवायला सतेज आपण हवे आहात। सूर्याला दाबण्याची मूढ चढाओढ आहे, अहिंसेच्या दमनाची त्यांना भारी खोड आहे। आजही गोळ्या झाडून बंदुका रित्या होत आहेत, तरीही तो म्हातारा मरत नाही। आजही गोळ्या झाडून बंदुका रित्या होत आहेत, तरीही तो म्हातारा मरत नाही। ती अहिंसा परमोधर्माची ज्योत पुन्हा पुन्हा पेटून सौहार्द जागवायला सतेज आपण हवे आहात। या कार्यक्रमाला धम्म अभ्यासक भदंत एस संबोधी थेरो, सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके, अनिल म्हमाने, ॲडव्होकेट करुणा विमल, अंतिमा कोल्हापूरकर, स्वप्नील गोरंबेकर, अभिजित मासुर्लीकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।